हा बघा, हा आपला असा मस्त गरमागरम डाळिंब्यांचा भात तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी चपात्या भाकरी काही करणार नाही आहे. मी आज वेगळ्या प्रकारचा भात करणार आहे, दाखवते. त्यासाठी बघा, मी तांदूळ घेतलेत, कांदा टोमॅटो घेतला आहे आणि हे सोललेले वाल आहेत. आपण जे वाल भिजत घालतो ना मोडाचे, ते बघा मोडाचे वाल काल मी भाजीसाठी घातले होते, तर थोडेसे राहिले होते भाजी करून. इथं मी घेतले आलं लसूण, एक चक्रफूल घेतले, दालचिनी घेतली, थोडीशी काळी मिरी लवंग घेतली. चला तर मी आता हा डाळिंब्यांचा भात करणार आहे. 2 तमालपत्राची पानं घेतलीत आणि शिवाय 2 मिरच्या पण घेणार आहे मी. हे बघा, 2 मिरच्या घेतल्यात. चला तर आता मी करायला घेते. तांदूळ धुवून ठेवले आधी, कुकरमध्येच करणार आहे. तेल घालते. हे बघा, अगदी खूप पण नाही घालायचं आहे तेल. आपण जशी खिचडी करतो तसं, नेहमीची खिचडी करतो तशीच. तेल तापलं की त्यात मी जिरं मोहरी घालून घेते. आलं लसूण चेचून घेतले मी, मोहरी घातली, जिरं घातलं बघा, आणि लसूण आलं चेचलेलं ते घातलं. हे चक्रफूल, दालचिनी, तमालपत्र हे घालते. 1-2 काळी मिरी, 1-2 लवंगा टाकून घेतल्या. 2 मिरच्या चिरून टाकते. कांदा टाकते बघा, चांगलं परतून घ्यायचं. आपण एरवी खिचडी भात भरपूर प्रकारची करतो. तमालपत्र टाकते. हे परतून घेतलं चांगलं. टोमॅटो टाकते. आता डाळिंब्या टाकते सोललेल्या. वाल म्हणतात ह्याला. सोललेले असले तर त्याला डाळिंब्या म्हणतात. कोणी डाळिंब्या म्हणतं, कोणी वाल म्हणतं, कोणी पावटा म्हणतं. आपापल्या वेगवेगळ्या बोलण्याच्या पद्धती असतात. खूप छान लागतो हा भात. जसं की आपण मेथी राईस करतो, लेमन राईस करतो, पालक राईस करतो, खिचडी करतो, मटार भात करतो, तसं हे डाळिंब्यांचा भात हा खूप छान लागतो. हे सगळं एकजीव करून घेतलं बघा मी. तांदूळ धुवून ठेवलेलेच आहेत. त्यात मसाले घालते. हे काश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलं, हळद घातली, थोडा घरातला माझा मसाला घातला. आपण 2 मिरच्या घातलेल्या आहेत, पण थोडं थोडं तिखट घातल्यावर अजून त्याला चव येते चांगली. हे मस्त सगळं परतून घेते. ह्यात काय डाळ वगैरे नाही घालायची, नुसते तांदूळ धुवून ठेवले ते घालते. हे छान बारीक तांदूळ आहेत. भात छान होतो याचा. परत चांगलं हलवून घेते. थोडं गरम पाणी ठेवले करायला मी. मीठ घातले. थोडंसं हिंग पण घालायचे. ह्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले आहेत ना, तर त्या वाटीने मी 3 वाट्या पाणी घालते. चांगलं हलवून घेते. झाकण लावून आता याला 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या. मोकळा सुटसुटीत भात होण्यासाठी ना 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि पाणी पण बरोबर मापानेच टाकायचं. आपण जितके तांदूळ घेतो त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. त्या वाट्या मी 3 घेतल्या, कारण त्या पूर्ण भरून नव्हत्या घेतल्या मी. बघा आता शिट्ट्या झाल्या. उतरून ठेवते जरा त्याची वाफ जाईपर्यंत. मस्त आपला असा हा भात तयार झाला डाळिंब्यांचा. आणि सुटसुटीत मोकळा एकदम. चवीला पण अप्रतिम लागतो हा भात.
कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा डाळिंब्यांचा भात कमेंट करून सांगा. तुम्ही करता का? करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा हा आपला गरमागरम डाळिंब्यांचा भात तयार झाला.